तर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। केंद्रीय पथक आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेलं आहे। एनडीआरएफ धाराशिवच्या परंड्यात सध्या दाखल झाल्याची माहिती आहे। वाघे गव्हाणमध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली जाते। केंद्रीय पथकाकडून आता पिकांची पाहणी केली जाते। शेतकऱ्यांच्या बांधावर सध्या केंद्रीय पथक पोहोचलेलं आहे। अधिकारी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आता या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाते। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाकडून या संपूर्ण बांधावर जाऊन आता पाहणी केली जात असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। एनडीआरएफ धाराशिवच्या परंड्यामध्ये दाखल झालेला आहे। धाराशिवच्या परंडा इथं केंद्रीय पथक दाखल झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याकडून आता या नुकसानीचा आढावा घेतला जातो, याची माहिती घेतली जाते। केंद्र शासनचे इंटरमिनिस्ट्रियल टीम सेंट्रल टीम पाहणीसाठी अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेली आहे त्या नुकसानची पाहणीसाठी आणि त्याच्या असेसमेंटसाठी इथे आलेले आहेत। आपण त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जे नुकसान झाले होती, एस्पेशली सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणाने पुरामुळे नुकसान झाली होती, त्याच्यामध्ये शेत जमीन नुकसान झालेली आहे, पीक नुकसान झालेली आहे, आपला MSEB पोल्स, ट्रान्सफॉर्मर्स, रस्ते, पूल याचे सगळे नुकसान झालेली आहे। ते आपण स्वतः त्यांना दाखवले आहे